नमस्कार गाववाल्यानो, आज आम्ही चाललो बस्ती माउंटनमध्ये. पूर्ण जंगल आणि वरती ब्रिज आहे जंगलात, तिकडे चाललो. हा असा बस्ती असा ड्रेसडनवरनं अर्धा तास बघा असं वारीमध्ये. आणि व्ह्यू बघा कसं एकदम मध्ये नदी, त्या बाजू पूर्ण आहे. ही अशी छोटी छोटी गावं असतात. आणि ते बघा पुढे पूर्ण डोंगर, ते बघा मस्त असतात गावा, छोटी पिटुकला आणि अशी छोटी छोटी स्टेशन असतात. हे बघा अशी सेम ट्रेन आहे आमची. हे असं डबल डेकर वरती निघाली. बघा छोटासा स्टेशन आहे, प्लॅटफॉर्म 2च, बाजू घरा बघा किती मस्त. आता उतरतो आम्ही स्टेशनला, उतरणार आता. अशी ट्रेन असता पुरी. सर सायकल पार्क करू असता आणि याकडे बाकीचे डबे, पुरा सायकलसाठी स्पेशल जागा. डोंगर बघा केवढे केवढे मोठे, एकदम कातळाचे. आता वरती एवढ्या जाऊचा. सगळे एकदम खोंबे कातळासारखे असतात. बघा ते भारी असत. असा ब्रिज वरती थैसर जाऊचा. केवढा भारी आहे बघा उंचावरती. थैसर आपल्याला जाऊचा. खालना बघा एवढा. हा असा पुरा स्टेशन. इथून आता चालत जाऊ का? 15-20 मिनटं लागतील वरती. ट्रेन चालली आपल्या मार्गात. असं छोटंसं क्रॉसिंग आहे, क्रॉस करायचा, त्या बाजू घ्यायचा. मालगाडी होती, सगळे गाडी होत्या. आता असा चालत जायचा 15-20 मिनटं. नजारो बघा कसो, एकदम पुऱ्या गावातलो बघा, जर्मनीतलो गाव किती भारी आहे बघा. सध्या सूर्यदेव गेल्यामुळे सगळेजण बाहेर खेळत बिळत असतात, आंघोळ घेतात, सनबाथ. इकडे काही सूर्य नाही भेटत ना.
बघा लाईव्ह ऑर्केस्ट्रा, बाजू बिअर पितं. पूर्ण असा कल्चर इकडे. जर बोट पण असा फिराक अकडनं तकडे जाऊ. तकडे जाऊ एक बोट असा ती आता तकडे गेली येतली. त्याच्यानंतर आमका जाऊ भेटला. घडी ब्रिज बीज काय नाही ना ह्या साईड एक ना ह्या साईड एक, त्यामुळे ती येईपर्यंत थांबाक लागतला. 2 तिकीट घेतला थैसून थैसर जाऊचा. 150 रुपये घेतले दोघांचे. 300 रुपये. बघा थैसर केवढी आहे बघा. आमच्याकडे नदीत ना सूरमारी तकडे जातात असं आहे इकडे. पूर्ण 150 रुपयात एवढंच अंतर. बोट चालू होता आता. आणि साहेब बघा ते असते बघतो बघा. बघता माझा व्हिडिओ काढतात, पैसे देत नाही, नुसते व्हिडिओ काढून घेऊन जातात. गाडी पण त्याची मस्त छोटीशी. बघा तकडे सुनीला ताकडे जाऊचा. आता इकडे उतरायचा आणि वरती बघा यांचे असे किल्ल्या टाईप असायचे जुने. आणि आमका जाऊचा थैसर. आता तर झाली आहेत 20 मिनटं नुसते चालताव. थंडी असल्यामुळे काही एवढा वाटत नाही, नाहीतर पुरा घामानं वाट लागली असती. डोंगर काही येईना वरती, खाली खाली खालीच गोल फिरता. कडनं पुरा वरती जायचा. पायऱ्या बघा केवढे असत. बघा छोटीशी नदी, पायऱ्या बघा. त्या पायऱ्यांनी एवढं डोंगर चढाचवा हाय. आज पाय जातले कामात ना. पायऱ्या म्हणजे काय केलं नाही त्यांनी,
हे खेळ मारून मोठे फळी लावल्याने यात. बाजून बघा लाकडा, माती वरान पायरो झालो. शिगा लावल्याने यात बघा केवढे पायऱ्यो असत. हागा लागू यांका खालनं चढत इलंय. आवश्यक खाव लयच तिथपर्यंत नुसते खोंब्यो पायऱ्या असतात, त्याच्यामुळे दमक होता. खालनं असा येऊ काय अजून चालूचा, कधी संपतात काय माहिती. हे बघा असे पायऱ्या असतात, कमीत कमी 1000 पायऱ्या तरी चढलं असं. लय खोंबे असतात. शिवनेरी मागच्या बाजून जे जे उतारलेत रोजच्या वाटेन नाही, मागच्या साईडच्या, त्यांका माहिती किती खोंबे पायरे असतात. हॅलो बघा खडे रे जाऊचा. बघा काय असा जंगल, कपारेत ना दगड निसटलो ना माती होते ते. अकडनं उतरणं घोसायचा, तकडी बाहेर यायचा. दगड बघा वरती केवढं, बघा केवढे दगड असतात मोठे मोठे. पायरो काही संपना. एक तर थंडी लया बाबा, खाली आहे त्याच्या धापट आहे थंडी. मी हँडग्लोव्ज तर हाणूक नाही आज, म्हटला हिंबाराचा कशा हँडग्लोव्ज आहे सर, काहीतरीच बाबा आहे. बघा अजून संपतच नाही. बघा ह्या खंडरमधनं 2 खंडर झाले, आता 3ऱ्या खंडरमध्ये येईल. केवढं बघा खंडर. जो तो विचारलास केवढा लांबा, हसून सांगतात जरासा लांबा. संपना बाबा, एवढं 2-3 गड फिरलं असतंय. बघा समजत नाही मागे पुढे आसा की नाही वरती काय. शेंका थंडी बिंडी लागत असत जास्त, अजिबात येऊ नको. तुफान थंडी आहे. फ्रीजरमध्ये बसाक परवडात, लय झोमता हाताक ना, लय झोमता. तो बघा एवढं झालं तरी ते बघ संपतच नाही. बारके पोरा पण वरती येतात, आमका आता लाज वाटाक लागली. आमका झाडाक जमत नाही. बारकी पोरा पण 7वी 8वीतली वरती येतात. 1000-2000 पायऱ्या झालो, तासभर बघत चढतंय, पण हे काय संपना बाबा. वरती जाऊचा आहे सर. थोडं आता सूर्याचा प्रकाश दिसाक लागलो, त्याच्यात पाणी पण आहे, चिखल. नशीब माणसं असत म्हणून येता जाताना.
घाबरान मारा होत नाही तर. हा बघा नुसतं खंडरच दिसता. एक झालो की दुसरो. एक तर थंडी मरणाची आहे. हा एवढे चढला, 3-4 हजार पायरे चढला आणि शेवटी बघा डोंगराच्या वरती गेल्या. बघा टॉप वरती खाली बघा खोल किती असा. पूर्ण समोर बघा कडे पूर्ण दर्या खाली. आम्ही इथला आता माउंटनला बसते. इकडे थोडी रेस्टॉरंट हॉटेल असत आणि खालच्या बाजूक ब्रिज असा. रेस्टॉरंट असत सगळी. बघा पूर्ण टॉप. हा बघा खाली थैसर ब्रिज आहे. वरना व्ह्यू बघा पूर्ण खालची सगळी नदी आणि ब्रिज. बघा पूर्ण खालचं व्ह्यू. पडलो बिडलो जाता का नाही गावाचं. चढतात कसे दगडात. पाय कापाक लागतात. बघा खाली काय नाही. हा बघा ब्रिज. या ब्रिज फेमस. बघा कसा पुढे दगडात बांधल्याने. आणि आता जाऊया खालच्या बाजूक. थैसर एकदम फेमस ब्रिज आहे. खाली फक्त खोल बघा. हा ब्रिज आहे खाली बघा किती खोल आहे. हे बघा ट्रेन बघा कशी जाता एकदम. केवढी मोठी ट्रेन आहे बघा. मग कशी दाखवलंय तशी. दगड बघा पूर्ण तुटलो. असे पायरे उतराक लागतात. आता पहिले चढलाव आता उतराक लागतात. आता बघा थैसर असा ब्रिज. ह्या असा सगळ्यात फेमस ब्रिज. बघा पूर्ण दगडात बांधल्याने हा पुरा. बघा खालीपर्यंत दगड असत आणि हा पूर्ण ब्रिज. नुसते सोळकेच असत दगडाचे, बाकी काही दिसणारच नाही. पुढे बघा कसं काढल्याने. बघा बसते 1897चा ब्रिज आहे. कसा बांधल्याने असत बघा दगडामध्ये. पूर्ण व्ह्यू दिसता हैसून. खालचं व्ह्यू तर क्लाइम्बिंग करतात. कसले सोडके असतात बघा. हॅलो
मोबाईल पडलो ना तर काय दुसरा पडला, माणूस जरी पडलो तर हाताक भेटणार नाही. बघा ते बाबा कडक असंच ना, नाही तर पडला धाडका पुसतीत. हो बसाक मस्त. बघा इकडे ह्या साईडला ब्रिज, वरना येलो आम्ही तिकडनं, आणि ह्या साईडला ब्रिज आहे बघा मस्त. किती भारी आहे बघा ब्रिज. तर गाववाल्यानो असा ब्रिज आहे. ह्या साईडला स्टेशन आहे, तिकडनं आपण चढत येलो, आणि ह्या असा पूर्ण या डोंगराच्या त्या बाजूनं मागच्या बाजून चढायचा आणि इकडनं असा पुरा इथं यायचा. ह्या साईडने पण हे असा पुढे जाऊ का, पण तो ॲक्च्युली बंद केल्याने या उडी बिडी घालीत कोणतरी पडा बिडा त्याच्यामुळे तो बघा ते कसे असतात बघा वरती शिटे, ॲक्च्युली बंद करून टाकल्याने या. तर ह्या असा पूर्ण ब्रिज फेमस. त्या साईडने पण उतरा कसा. आता आम्ही ह्या साईडने जाणार पुढे बस स्टॉप. आता आमका जाऊ काय तकडी स्टेशन असा, तकडी जाऊ काय पुरा बघा. चला माउंटन फिरून झालेला. तर गाववाल्यानो आता आम्ही चाललो आमच्या घराक. हे बघा बसते वरना आमची बस असा 237. आता बस येत थोड्या वेळात. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. चुकला वाकला माफ करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. मालवणी ऐकाक. चला.